मित्रांनो 10 तारखेला 2 मैदान आहेत, कोंढावळे मुळशी आणि शिरवळ या ठिकाणी. कोंढावळे मुळशीचे पैरे मी जे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. माझ्या 2 चॅनल किरण शिवतळे ब्लॉग्स आणि किरण शिवतळे ब्लॉग्स हे 2 चॅनल आहेत. या दोन्ही चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोंढावळे मुळशीच्या मैदानाचे पैरे मी सांगितले अंदाजित, आणि इकडचे सुद्धा पैरे तुम्हाला अंदाजितच सांगणार आहे. शिरवळच्या मैदानामध्ये 1,21,000 रुपये बक्षीस आहे त्या ठिकाणी. आणि सुरुवात करतोय पैऱ्याला. 1 नंबरचा पैरा अंदाजित आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्रामध्ये आत्ता जर जोडीनं धुमाकूळ घातला आहे असा हा निमगावचा सावकार आणि किरणप्पा शालगाव कालगावकरांचा उत्तम शेट गवळी यांचा रायना ही एक अंदाजित पैरा आहे हा. काय सांगू शकत नाही. गाडीसुद्धा पळू शकेल आणि गाडी होती ही जर गाडी पळली तर बघ ह्या ड्रायव्हर वाटेगावकरच असतील असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही. एक टॉपचाच पैरा आहे हा शिरवळच्या मैदानामध्ये. कदाचित ही गाडी कोंढावळे मुळशीच्या मैदानामध्ये सुद्धा पळू शकते. बघूया काय होतं. 2 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये विठ्ठल नाना तसेच अजय शेठ यांचा घरचा साज चिक्या आणि हरण्या सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. या जोडीचा दबदबा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, कारण की ही जोडी कुठूनही गाडी लागू द्या काय पळते सगळ्या महाराष्ट्र बघतो. आणि विठ्ठल नानांचा हात म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. हात एकदा पाडला की बैल भोंगाटच पळतो. असे हे सगळ्या महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर आहेत आणि मालकसुद्धा आहेत. ते अतिशय खूप छान व्यक्तिमत्व आहे नानांचं. आणि नाना आणि अजय शेठ यांचा घरचा साज चिक्या आणि हरण्या शिरवळच्या मैदानामध्ये कदाचित दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया अंदाजित पैरा आहे मित्रांनो. 3 नंबरचा पैरा पुन्हा एकदा अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांचा तेजा जो आहे तो नांदेड सिटीकरांच्या भारतसोबत पळताना दिसेल. दिवाण्या कदाचित पळायचा नाही किंवा पळू पण शकतो, परंतु मला वाटते नांदेड सिटीचा भारत जो आहे तो खूप दिवस झालं पळत नाही आहे मैदानामध्ये. का नाही पळत त्याच्याबद्दल थोडीशी अपडेट काय माहीत नाही, परंतु मला माहिती आहे नानांच्या नियोजनामध्येच पळतो हा लहानपणापासून नांदेड सिटीकरांचा भारत. त्यांच्या तेजावर हे नियोजन असण्याची दाट शक्यता आहे असं वाटते मला. तरी पण काय सांगू शकत नाही मित्रांनो. बघूया. 4 नंबरचा पैरा शिरसवडीकरांची रायफल आपल्याला पळताना दिसू शकते. शिरसवडीकरांची रायफल जी आहे ते आपल्याला पळताना दिसू शकेल सरेगावच्या स्वामीसोबत. बघूया. सरेगावचा स्वामीसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याचं एक नाव संबंध महाराष्ट्रामध्ये त्याने एक पाळण्याच्या जोरावरती केलेला आहे आणि तो चांगला एक नामांकित नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. तो आणि शिरसवडीकरांची रायफलसुद्धा चांगल्या नियोजनामध्ये पळेल. बघूया कशा पद्धतीने ही गाडी पळताना दिसू शकते. 5 नंबरचा पैरा कंदूरचा राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा तसे एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल. लक्षासोबत दिसू शकेल. नवनाथ शेठ जगदाळ यांच्या लक्षासोबत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आदतमध्ये या बैलाने पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी पटकवलेला आहे आणि काय स्पीड आहे या बैलाकडे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कसा पळ आहे त्याचा. शेवटच्या 10-15 फुटात गाडी खेचतो असा नवनाथ शेठ जगदाळ यांचा लक्षा. बघूया. हा जर पैरा एक अंदाजित वाटतोय मला. बघूया काय होतं. शेवटी पैरे मी अंदाजितच सांगतो. काही खरे पैरे असतात मी ठेवतो. काय होतं लोकांना थोडंसं वाजतं लोकांना खूप वाटतं की खरे पैरे सांगितले का. एक अंदाज आहे माझा. मला वाटतं कधी माझा अंदाज बी कधी खरा ठरवतो मित्रांनो. बघूया काय होतं. 6 नंबरचा पैरा आहे सुंदर 11-11 आणि साई 11-11 ही गाडी पळताना दिसू शकेल. घरचाच साज आपल्याला पळताना दिसू शकेल. आता घरचाच साज का, कारण की तुम्हाला माहितीच आहे काय गाडी पळते ही. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते सगळ्यांचं ह्याच गाडीकडे राहतं. घरचा साज सुंदरकडे लक्ष राहतं सगळ्या काय सुंदर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पळतं. बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा गाडी पळते. एक टॉपचीच गाडी आहे ही. बघूया काय होतं. 7 नंबरचा पैरा आहे स्वराज धामनेरचा स्वराज आणि किनीचा रायबा. ही गाडी माझ्या मानातली गाडी आहे, परंतु मालक का नाही पळवत हे मला काय माहीत नाही आहे. परंतु हे जोडी काही ठिकाणी पाळली आहे, काही ठिकाणी गुलालसुद्धा मिळवलेला आहे, परंतु काय मला माहीत नाही ही गाडी का पळत नाही. तर कमेंट्समध्ये सांगा पळायला पाहिजे का नाही तुम्हाला वाटते का नाही. कारण की बॅकफुटवर गेली दोघंही बॅकफुटवर ते आहेत. त्यांना फ्रंटवर यायचं असेल तर ही साज पळायला पाहिजे असं मला वाटते. बघूया काय होतं काय नाही. 8 नंबरचा पैरा आहे लाल बादशाह आणि देवाभाई. आणि ही गाडी पाळणार होती पण आज देवाभाई पळतोय तिकडे. बघूया जरा कमेंट्समध्ये सांगा काय देवाभाई आणि तो एक हातमधला नंदी आहे किशोर ड्रायव्हर त्या गाडीवरती. जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय त्या गाडीनं काय जिंकली का काय गेली. बघूया.
9 नंबरचा पायरा बबलू चाचा किल्ले मच्छिंदगड यांचा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल रेटरेकरांच्या राजासोबत. राजाचा साज पुन्हा एकदा आपल्याला त्या मैदानामध्ये दिसू शकेल. शिरवळच्या कदाचित गाडी कोंढावळे मुळशीच्या मैदानामध्ये सुद्धा पळताना दिसू शकते. सांगू शकत नाही मित्रांनो, काही होऊ शकतं. 10 नंबरचा पायरा कळंबीचा शंभू आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका कळंबीचा शंभू 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला हा तसंच कासेगावच्या मध्ये म्हणजे ते मैदान झालेलं होतं 1 BHK फ्लॅटचं. त्या मैदानामध्ये तो 1 नंबरचा मानकरी झालेला होता आणि त्याचा जोडीदार म्हणजेच स्वर्गीय आपला रायफल 81-81च्या दावणीतला सिकंदर 81-81 सोबत हा पायरा होऊ शकतो. कारण की सिकंदर 81-81 सुद्धा खूप दिवस झालं मैदानामध्ये गुलाल तो आहे, तो गुलालापासून वंचित राहतो आहे. परंतु बघूया, शेटनी सांगितले एक मोठी खरेदी लवकरच येणार आहे त्यांच्या दावणीला. बघूया कोणती खरेदी. सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती पणाला लागलेली आहे की कोण असेल सिकंदर म्हणजे रायफल 81-81च्या स्वर्गीय रायफल 81-81च्या दावणीमध्ये कुठली नवीन खरेदी आहे, लवकरच येणार आहे. 11 नंबरचा पायरा आहे फलटणचा लखन जो सोमाडावर तरढपकर यांच्या नियोजनामध्ये पोहतो, त्यांचासुद्धा आहे तो. आणि तो आपल्याला पळताना दिसेल शहाणा काढतोस. ही जोडी 2 ते 3 वेळा पळाली, 2-3 वेळा पळाली आणि तिथं 1 नंबरचं पारितोषिक जे आहे ते पटकवलेलं आहे. चांगली जोडी आहे, बघूया का होते. 12 नंबरचा पायरा विसापूरचा कार्तिक आणि किस्मत हीच जोडी पळताना दिसू शकेल आपल्याला. काय गाडी पळते आणि छोट्या ड्रायव्हर कोराळकर ही गाडीवरती असण्याची दाट शक्यता आहे. गाडीला लय स्पीड लागते. ही गाडी कदाचित मला वाटतं शिरवळमध्येच पळेल, कारण की एवढं लांब जायचं नाही पुण्यामध्ये, कारण की शिरवळ जवळच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु बघूया, सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. हे बैलगाडा क्षेत्र आहे, कुठलाही बैल कुठेही पळू शकतो. आणि बघूया 13 नंबरचा पायरा भवानी सगळ्या महाराष्ट्रामध्ये कोरेगावचा भवानी तो आपल्याला पळताना दिसू शकेल दहेगावकरांच्या पाखऱ्यासोबत. बघूया, हे सुद्धा एक टॉपचंच नियोजन म्हणावं लागेल. दहेगावकरांचा पाखरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. प्रत्येक मैदानामध्ये गुलाला असतो त्याला, छोटं मैदान असतो किंवा मोठं मैदान असतो, त्याच्यामध्ये गुलाल हा पठ्ठ्या मिळवतोच असा हा दहेगावकरांचा पाखऱ्या. आणि कोरेगावचा भवानी तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो त्याची कामगिरी करतो तर करतोच. बघूया काय होतं. आणि 14 नंबरचा एक पायरा मला वाटते खरसोंडीचा बाब्या गहाणंदकरांचा बाब्या, तो पळताना दिसू शकेल राजासोबत, आपल्या घरणिकीच्या राजासोबत. गाडी जर पळाली नाही, गाडी ऐकायची नाही बरं का मित्रांनो. गाडी पाळली पाहिजे, मला वाटते पाळली पाहिजे. बघूया काय होतं. शेवटी आता ते मालकच ठरवतील. बकासूर पाळणार आहे. बकासूर शिरवळमध्ये किंवा मुळशीमध्ये दोन्ही ठिकाणी पाळताना दिसेल. सगळे म्हणतील की मुळशीमध्ये पळेल, सांगू शकत नाही. शिरवळमध्ये बी येईल. बकासूरचं गणित कधीही फिसकाटतं माहीत आहे सगळ्यांना, आणि ते नियोजन कधी बी होतं बकासूरचं. शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही बकासूर कुठे येईल. बकासूरचा पायरा कोणाचं वाटते? मला वाटते बकासूरचा पायरा एक अंदाज आहे, मला माहीत नाही. परंतु तुम्ही बघितलं त्या दिवशी मुलाखत झाली होती, कालच मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये दैवत गोवेकर त्या ठिकाणी होते आणि दैवत गोवेकरांच्या नियोजन सगळ्या महाराष्ट्रामध्ये मास्टर माइंड आहेत त्या बैलगाडा क्षेत्रात. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, देव माणूस आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये. आणि त्यांचा छोटा सोन्या जो आहे 50-50 तो कदाचित दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण मला माहीत नाही, मला असं वाटते होऊ शकतं नियोजन, कारण की काही सांगू शकत नाही मी. बघूया काय होतं.